संत महंत साधू आणि वारकरी यांच्या समाज परिवर्तनाच्या ताकदीतून संस्कारमय पिढी घडते. प्रवक्ते संतोष पाटील. सांगली जिल्ह्यातील पद्माळे फाटा, चव्हाणमळा, पद्माळे हद्द, कर्नाळ रोड येथे श्री लक्ष्मीनारायण फाउंडेशनच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष रमेश अण्णा चव्हाण यांच्या शिस्तबद्ध नियोजनाखाली हा भक्तिमय सोहळा पार पडला. कीर्तन, भजन, दत्तचरणी फुले अर्पण आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमातून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. हजारो भाविकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा अनुभव घेतला. यावेळी प्रवक्ते संतोष पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संत साधू आणि वारकरी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असून संस्कारमय पिढी घडवण्याची मोठी ताकद त्यांच्यात आहे. गेल्या अनेक वर्षापासून रमेश अण्णांच्या नेतृत्वाखाली येथे दत्त जयंती विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. भविष्यात या ठिकाणी दत्ताचे भव्य सभा मंडप उभारण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. हे सामाजिक व आध्यात्मिक कार्य अखंडपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर, वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.